ही देवस्थान संस्थांचा फ्री बस सेवा समोर दिसतो श्री मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आता या कमानीतून आपण जाणार. नमस्कार मंडळी, आज आपला शेगाववारीचा दुसरा दिवस. सकाळी सर्व आवरून प्रसादालयात सकाळचा नाश्ता करायला आलोय. पुणे ते शेगाव प्रवास आणि इथली राहण्याची सोय या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच असेल. नसेल तर लिंक खाली देतो, नक्की पहा. आता पटापट आवरून आपल्याला मुख्य समाधी मंदिरात दर्शनाला जायचं. हे समोर इथं कुपन दिलं जातं आणि हे प्रसादालय अतिशय स्वच्छ आणि सुंदर एरिया. ब्लॅक पॅन्थर इथं उभी केली आणि नवीन पार्किंग आहे आणि आपल्याला आता तिथे जायचं दर्शनासाठी. माऊलींचं मेन मंदिर त्या बाजूला आहे. असं मोठंच्या मोठं पार्किंग आहे. अक्षरशः हजारो गाड्या एका वेळी पार्क होतील एवढं मोठं पार्किंग आहे. सोमवार असून इतकी गर्दी दिसते. मला वाटलं तर सोमवारी कमी गर्दी राहील, पण भरपूर गर्दी दिसते. माझ्या पाठीमागं बघू शकता किती गाड्या दिसतात. हे मंदिराच्या जवळचं भक्त संकुल नंबर 1 आहे, पण ऑलमोस्ट हे बघेल तर फुल असते. हे नवीन झाले आता. ही देवस्थान संस्थांचा फ्री बस सेवा उपलब्ध आहे. इथं समोर दिसतो श्री मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आता या कमानीतून आपण जाणार आहे. मंदिरात श्रींचं दर्शन घेऊन आलो आणि परत विसावाच्या इथं येऊन आमचं जिथं मुक्काम आहे विसावा भक्त संकुल तिथे एक अर्धा पाऊण तास जरा आराम केला. तर आराम करून आता वाजला दुपारचा 1. आता आपण जे बाकीचे 5 धाम आहेत शेगावमध्ये ते करायला निघाले. ह्या विसावा भक्त संकुलच्या बाहेर निघाल्यानंतर हा चौक आहे. चौकातून लगेच राईट घ्यायचं आहे. मंदिराकडे पण जायला इकडूनच रस्ता आहे. भक्त निवास क्रमांक 1 आहे. त्याच्या बॅक साईडला रेल्वे लाईनच्या खालून रस्ता आहे आणि ठिकठिकाणी असे बोर्ड लिहिलेले आहेत. कृष्णाजींचा मळा आणि असा बाण दाखवलेला आहे. अगदी चालत पण येऊ शकतो एवढंच अंतर आहे. हे पहा समोर लिहिलेलं आहे. जिथं ब्रह्मगिरी गोसाव्याचं गर्वहरण महाराजांनी केलं होतं जळत्या पलंगावर बसून, तो हा कृष्णाजीचा मळा. बरीच लोक येतात, दर्शन घेतात. मी सुद्धा 4-5 वेळा आलो, पण पहिल्यांदा इथं येण्याचा योग आलेला आहे. चला जाऊया.
हे पुरातन शिव मंदिर इथंच आहे जवळ. जातानाच आम्हाला दिसलं डाव्या हाताला. गाडी इथं पार्किंग करून. हे आहे शेगावमधील प्राचीन शिव मंदिर. शेगावचं पूर्वीचं नाव शिवगाव कदाचित यावरूनच असावं. कैलासपती मोटे यांनी इसवी सन 1811 मध्ये या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्रींचे काही काळ या शिवालयात वास्तव्य होते. श्री संस्थेद्वारे या शिवालयाचा इसवी सन 2000 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. प्रकट स्थळाकडे जाणारा रस्ता जरा छोटा आहे. कार वगैरे काय आधी येऊ शकत नाही, त्याच्यामुळं पायी किंवा बाईकवर येऊ शकतो. हां, काही जण तरी कार त्यातनं पण घेऊन येत आहेत, मग असा घोळ घालत बसतात. हे जे वडाचं झाड दिसतंय हेच आहे प्रकट स्थळ आहे ना. गजानन महाराज नुसत्या पत्रावळीतील शीते वेचून खात होते ते हे ठिकाण आहे नाही का. इथं बंकटचं धरण पण जवळच आहे. महाराजांचं प्रकट स्थळ आहे. हे जे प्रकट स्थळ आहे इथूनच जवळच बंकट सदनकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे बोर्ड लावलेला आणि असं समोर जायचं. हे सगळे स्थान जवळच्या जवळच आहेत, फक्त माहीत नाहीत आहे ना. हां, मा शीतला माता मंदिर हेच आहे का? नाही, पाठीमागे वाटतं. या ठिकाणी श्रावण मासात उत्सव असे. महाराज येथे येऊन बसत. पाटलांची मुले महाराजास नाना प्रकारे चिडवीत असत. पाटलांच्या मुलांनी महाराजास उसांनी मारण्यास सुरुवात केली. मुले थकल्यावर महाराजांनी उसाच्या मोळीचा हाताने पिळून मुलांना रस पाजला. यानंतर ती मुले खजील झाली आणि स्त्रींना शरण आली ती ही भूमी. शेगावमधल्या 5 धामांचं दर्शन घेऊन आता आपण निघालो नागझरीला. नागझरी बघा इथून बरोबर 6 किलोमीटर आहे आणि मंदिरापासून 7 किलोमीटर आहे. आज बरोबर एकादशी असल्यामुळं मला वाटतं जवळपासच्या गावच्या दिंड्या पण आलेल्या आहेत इथं. हे बघा, बघू शकता. इथे समोर शिखर दिसतंय, तेच गोमाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे. असं म्हणतात की गजानन महाराजांचे गुरु गोमाजी महाराज त्यांनी इथं समाधी घेतलेली आहे नागझरी. गोमाजी महाराजांचं समाधीचं दर्शन घेणार गुहेत जाऊन असा मार्ग आहे म्हणतात.
नागझरीवरून दर्शन घेऊन आलो समाधीचं गोमाजी महाराजांच्या. आणि आता परत इथं पाठीमागे गेला विसावा आपला. आनंदसागरी 1 किलोमीटर आहे इथून. आनंदसागरी 1-2 जणांना विचारलं तर म्हणतायत बंद आहे. तर आता आपण स्वतःच जाऊन बघू काय आहे ते नक्की. बंद आहे चालू आहे. आनंदसागर वाहनतळ इथं आहे. बंदच आहे का? नाही दिसते ती एंट्री दुसरीकडून आहे. वाहनतळमध्ये गाडी लावायची आहे. वाहनतळ आनंदसागर. इथं समोर आपली ब्लॅक पॅन्थर उभी केली. आनंदसागर रस्त्याच्या पलीकडच्या साईडला आहे. पण इथं वाहनतळ गेल्यानंतर इथून भुयारी मार्ग आहे. इथं प्रवेश मार्ग समोर दिसतोय बघा. त्यात चला तिथून एंट्री केली आपण. आणि आल्या आल्या हा संत दर्शन मंडप आहे. आणि काम चालू आहे दिसतंय आजूबाजूनी. जे जे पूर्ण झालं तेवढं फक्त ओपन केलेलं आहे. हां अतिशय भव्य मदर मेरी ताजुद्दीन बाबा संत गोरखनाथ. प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक संतांच्या त्या मूर्ती आहेत. अतिशय सुंदर. राघवेंद्र स्वामी कर्नाटक. सर्वांच्या बरोबर मधोमध गजानन महाराजांची मोठी मूर्ती आहे. त्याच्या बाजूने कारंजे पण आहे पण आता बंद आहेत. हे समोर दिसतंय ते आध्यात्मिक केंद्र. सगळीकडे बघितलं तर काम चालू आहे. अजून इथून बंद आहे. इथून म्हणजे प्रवेशच बंद आहे. फक्त 2 मंदिरं आणि ते समोरचा बघितलेला आपण संत दर्शनचा गोल तेवढंच झालेलं आहे काम. आनंदसागर बंद आहे. आनंदसागर चालू झालं आहे. आनंदसागर चालू झालं असं काही नाही आहे. एकदम चुकीचं सांगतात लोक. तुम्ही बघू शकता सगळं आजूबाजूने काम चालू आहे. भरपूर कामगार दिसत आहेत. या इकडे पण आत काम चालू आहे. हे पहा सगळीकडे काम चालू. त्या पलीकडच्या रस्त्याने गेलो गणेश मंदिर बघायला. आणि हा सरळ रस्ता चालला ते शिव मंदिर. खूप लांब असं दिसतंय कॅमेऱ्यात. हे समोर दिसतंय शिव मंदिर. आपण निघालो आहे तिथे. सर्व शेगाव फिरून झाल्यावर संध्याकाळी शेगावची प्रसिद्ध रेल्वे स्टेशन येथील कचोरीचा आस्वाद घेतला आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. पुन्हा भेटू परतीचा प्रवास आणि सिंदखेड राजा दर्शनासह शेवटच्या भागात. धन्यवाद.